मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यामध्ये वाढ होणार आहे। बेस्ट बस भाडेवाढी संदर्भात प्रस्तावाला अखेर महानगरपालिकेकडून मंजुरी देण्यात आली आहे। 2च दिवसापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत बेस्ट उपक्रमानं बेस्ट बसच्या भाडेवाढीसाठी आग्रह धरलेला होता आणि त्याला आता मान्यता मिळाली आहे। त्यामुळे मुंबईकरांना मात्र बेस्टच्या प्रवासासाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागतील। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून। शिल्पा, साधारण किती वाढ होणार आहे तिकिटामध्ये बेस्ट बसच्या? रिद्धी, आपण जर पाहिलं तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात आता दुप्पट वाढ होणार आहे। कारण बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेने अखेर मंजुरी दिलेली पाहायला मिळत आहे। परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर आता यामध्ये अंमलबजावणी देखील होऊ शकते। बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी 2च दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये बेस्ट प्रशासनाला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते। त्यावेळी बैठकीत बेस्ट प्रशासनाने भाडेवाढीचा आग्रह धरला होता आणि आपण जर पाहिलं तर बेस्ट उपक्रमाची जी तूट आहे 6,000 कोटींच्या पलीकडे गेलेली आहे। बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी काही वर्षांपूर्वीचा आराखडा तयार करण्यात आला होता। मात्र आता बेस्ट उपक्रमाला गेल्या काही वर्षापासून दैनंदिन खर्च भागवणं मुश्किल देखील झालेलं पाहायला मिळत आहे। बेस्ट अखेर तोट्यात आर्थिक संकटात सापडलेली पाहायला मिळत होती। कामगारांची देणी द्यायलाही बेस्टकडे निधी नाही अशी ही बेस्टची अवस्था झाली होती। मात्र आता या भाडेवाढीच्या प्रस्तावानंतर ही अंमलबजावणी होईल आणि यामध्ये बेस्ट जे तिकीट आहे ते दुपटीने वाढण्याच्या प्रस्तावाला ही मंजुरी मिळाली आहे। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जी बेस्टची साधी बस आहे त्यामध्ये किमान आकारलं जाणारं बस भाडे 5 रुपये होतं, ते आता 10 रुपये आकारलं जाणार आहे आणि जी वातानुकूलित बस होती तिचं किमान भाडं 6 रुपयावरून 12 रुपये एवढे आकारलं जाणार आहे। त्यामुळे आता बेस्टचे जे प्रवासी आहेत त्यांना मात्र जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। जी शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।